सिल्लोड तालुक्यात सिकल सेल ॲनिमिया सारख्या गंभीर आजाराच्या निर्मूलनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं आहे. सहसंपादक सलीम कुरेशी. अरुणोदय सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन विशेष अभियान अंतर्गत आज दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड इथं या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानाचं उद्घाटन तालुका आरोग्य अधिकारी सिल्लोड डॉक्टर नासेर खान पठाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉक्टर पठाण या उपस्थित यांनी नागरिकांना सिकल सेल ॲनिमिया आजाराची लक्षणं, कारणं, प्रतिबंध व उपचार पद्धती याबाबत सखोल मार्गदर्शन केले. सिकल सेल आजार वेळेत ओळखल्यास त्यावर प्रभावी उपचार शक्य असून जनजागृती हीच याची खरी ताकद असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या कार्यक्रमास तालुका पर्यवेक्षक अशोक राऊत, तालुका सिकल सेल सहाय्यक संजय बिडवे, सिकल सेल प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्रीमती खंबाट, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गोठवाल, डॉक्टर अब्दुल समद, डॉक्टर इब्राहिम, RKSK समन्वयक अनिल राठोड, शायरो प्रयोगशाळा तंत्रज्ञ गोखले तसेच सर्व आरोग्य कर्मचारी, आशा सेविका आणि मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. सिकल सेलबद्दल मार्गदर्शन करावं. सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर नासेर खान पठाण, तालुका आरोग्य अधिकारी सिल्लोड, जिल्हा संभाजीनगर. आज दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी जे आहे सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन अरुणोदय या अभियानाचे जे हे प्रारंभ होत आहे. हा हे 3 आठवड्याचा प्रोग्राम आहे. यामध्ये सिकल सेलच्या जे तपासण्या जे आहे आपल्याला 0 ते 40 वर्ष वयोगटातील सर्व व्यक्तींचं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 0 ते 40 वर्ष वयोगटातील सर्व व्यक्तींची आपल्याला सिकल सेल तपासणी करायची आहे या 3 आठवड्यात. तर माझी सर्वांना विनंती राहील, आपले आरोग्य कर्मचारी, स्टाफ नर्स, डॉक्टर्स आणि आशा स्वयंसेविका तसेच सर्वसामान्य नागरिकांना की या 3 आठवड्यात जास्तीत जास्त यांची तपासणी पहिले झालेली नाही आहे त्या सर्व व्यक्तींची आपल्याला तपासणी करायची आहे. माननीय आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेबांनी जी संकल्पना केलेली आहे ती आपल्याला 2047 पर्यंत जे हे महाराष्ट्र जे सिकल सेल मुक्त करायचं आहे. तर हे निर्मूलनाच्या कार्यक्रमाची जी आहे आज जे उद्घाटन होत आहे. हा आजार काय आहे नेमकं? सिकल सेल आजार हा एक अनुवांशिक रक्तविकार आहे. यामध्ये लाल पेशीचा जे आकार असतो नॉर्मली जे म्हशीचा डिस्क असतो याचा आकार, पण काही व्यक्तींमध्ये ज्यांच्यामध्ये अनुवांशिक दोष असतात, त्यांच्या गुणसत्रामध्ये दोष असल्यामुळे त्यांचं जे लाल पेशी आहे ते म्हशीच्या किंवा डिस्क शेप विड्यासारखं सिकल सेल विड्यासारखा होत जातो. तर विड्यासारखा होत असल्यामुळे त्याचे जे आयुष्य असते लाल 20 दिवसाचं. तर या विकारामुळे त्याचं आयुष्य कमी होऊन जातो, 60 होऊन जातो. लाल पेशीची कमतरता जाणवते आणि लाल पेशीची कमतरता जाणवल्यामुळे जे त्याचे जे लक्षणे जे हे उद्भवतात शरीरामध्ये. त्यामध्ये एनेमिया होतो प्रामुख्याने. एनेमिया झालं तर त्यामध्ये ऑक्सिजनची कमतरता असते. तर हे रक्तपेशी जे आहे विकार घेतल्यामुळे जे आहे शरीरामध्ये अवयव असते, आपली कोशिका असतात, त्यामध्ये गुंतागुंती निर्माण करतात, आपल्याला आहाराचे त्रास होतात किंवा रक्तस्राव होतो. अनेक अडचणी आणि अनेक संकटाला त्या रुग्णाला हा अनुवांशिक आजार आहे. यामध्ये जे गुणसत्र असतो, आई आणि वडील मध्ये जर दोष असेल आणि त्या व्यक्तीमध्ये जर दोष आलेला असेल दोन्हीकडून, तर त्या आपण जो आहे आजारग्रस्त व्यक्ती असं म्हणतो, म्हणजे डिसीज सफरर म्हणतो. जर त्याच्या एकच गुणसत्रामध्ये दोष असेल तर त्याला आपण जे आहे रिसेसिव्ह किंवा वाहक कॅरियर म्हणतो. तर कॅरियरमध्ये याचे लक्षणे आढळून येत नाही, आजार निर्माण होत नाही. पण जर दोन्ही गुणसत्रामध्ये जर दोष आढळून आलं तर तो आजारग्रस्त असतो आणि त्याच्याकडे आजाराचे लक्षणे उद्भवतात. तर हे टाळण्यासाठी जे आहे आपल्याला जनजागृती करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. याचा रामबाण जे आहे असं आहे की ज्या आई आणि मुली आणि मुलामध्ये जर हा दोष असेल गुणतंत्रामध्ये त्यांचं लग्न देतात आव्हान आहे. लग्नाआधी याची तपासणी होणार बंधनकारक आणि अनिवार्य आहे. या निमित्ताने एक कविता आहे मला पाठवली आहे, तर आपण तयार आहे. जाणून घ्या सिकल सेल काय आहे हा प्रकार. कवितेचा जे शीर्षक आहे कविता मी करतो उपचार करायचा आहे. जाणून घ्या सिकल सेल काय आहे हा प्रकार. आणि अनुवांशिकतेमुळे लाल रक्तपेशी घेतात विड्याचा आकार. लाल पेशी घेतात विड्याचा आकार. ग्रस्त व्यक्ती व वाहक व्यक्ती हे त्याचे प्रकार.
जाणून घ्या सिकल सेल काय आहे हा प्रकार. हातापायावर सूज, वेदना, पक्षघात इत्यादी लक्षणाने होतो हा साकार. प्राणवायूच्या ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कधी कधी सिकल सेल क्रायसिस येतो भाग. जाणून घ्या सिकल सेल काय आहे हा प्रकार. लग्नाआधी रक्त तपासणी करा. अनुवांशिक हा विकार. सिकल सेल ग्रस्त व वाहक व्यक्तींनी लग्नाचा द्यावा नकार. जाणून घ्या सिकल सेल काय आहे हा प्रकार. प्राथमिक व निश्चित निदान चाचणीने मिळतो याला होकार. निरोगी व्यक्तीला पांढरे, ग्रस्ताला लाल, वाहक व्यक्तीला कार्ड देतात पिवळे शाल. जाणून घ्या सिकल सेल काय आहे हा प्रकार. सिकल सेल आजाराला कायमचा उपलब्ध नाही उपचार. सुरू ठेवा नियमित तपासणी, फॉलिक ऍसिड आणि योग्य आहार. जाणून घ्या सिकल सेल काय आहे हा प्रकार. या कविताच्या माध्यमातून जे आहे स्पष्ट मेसेज जे आहे असं आहे की ज्या खरंच व्यक्ती असतात त्यांना लाल कार्ड दिले जातात, जे निरोगी व्यक्ती असतात त्यांना पांढरे कार्ड, आणि जो वाहक असतो त्यांना पांढरा कार्ड असेल. जर लाल कार्ड असेल दोन्ही व्यक्तीचा तर त्याला काय करायचं आहे, लग्नाला दोन्ही व्यक्तीचा जर पिवळा कार्ड असेल तर लग्नाला नकार द्यायचा आहे. अनुवंशिक आजार जे आहे त्यासाठी आपल्याला तपासणी करून घ्यायचं. सर्व 40 ते 40 वर्षाच्या काळात करून आणि त्यांच्या कार्ड लग्नाआधी जे कार्ड मॅच होतो आहे काय बघायचं. लाल कार्ड असेल तर नकार द्यायचा आहे, पिवळा कार्ड असला तरी नकार द्यायचा आहे, आणि पांढरा कार्ड असला तर होकार द्यायचा आहे. सर्व मिळून जे आपण जे 2045 पर्यंत जे